नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा पडलेला प्रश्न असा आहे की लेखा व कोशागार विभागाची जी काही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, वेगवेगळ्या विभागामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि या भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी टायपिंगची अट दिलेली आहे. मग टायपिंगची अट दिलेली असताना स्किल टेस्ट होणार आहे का, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबरीनं ही निवड प्रक्रिया कशी असेल अशाही प्रकारचा बऱ्याच कमेंट्स विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मला पर्सनल आल्या होत्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तमाम महाराष्ट्राला पडलेलं आहे. ज्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला किंवा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पोहोचवायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करून ठेवायचं आहे. आता सबस्क्राईब यासाठी की अशाच प्रकारच्या जे काय अपडेटेड माहिती आहे ती तुम्हाला कायम मिळत राहावी या उद्देशाने आपण सबस्क्राईब करून ठेवलेलं या ठिकाणी कधी बेटर ठरणार आहे. ठीक आहे. लेखा आणि कोशागार विभागामध्ये निवड पद्धती कशी असणार आहे आणि स्किल टेस्ट ही नेमकी असणार आहे का. ठीक आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने आहे. तत्पूर्वी तुम्हाला बॅचच्या संदर्भामध्ये सांगू देतो की लेखा आणि कोशागार विभागाची जी काही भरती प्रक्रिया संदर्भामध्ये बॅच आहे, अभ्यासक्रम मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. यापूर्वी सांगितलेलं आहे की किती डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे आणि नवीन विषय काही याच्यामध्ये दिलेले आपल्याला पाहायला मिळेल, जसं की सायन्स टेक्नॉलॉजी वगैरे पोर्शन. ठीक आहे. तशाच पद्धतीचा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय आणि या अभ्यासक्रमाला परिपूर्ण असणारी ही बॅच आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू केली आहे. 9689665611 या आपल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. चालेल. चला मग बघा, विभागानुसार जागाचा तपशील तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये कोकण आहे, नाशिक आहे, पुणे, संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा एकूण 456 जागांची ही भरती प्रक्रिया आहे. विभागानुसार जागा जर बघितल्या तर या तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये जास्त प्रत्येक वेळी सांगत बसण्याची गरज नाही. बघा मग या ठिकाणी निवड प्रक्रिया परीक्षेचं स्वरूप आहे मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी असे या ठिकाणी 100 प्रश्न असतील आणि 200 गुणांसाठीची ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये पाहायचं म्हटलं तर परीक्षा सुरू होण्याच्या विहित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना वगैरे प्रवेश दिला जाणार नाही. 120 मिनिटं म्हणजे 2 तासाची ही परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तरी उमेदवारास ओळख पटवण्यासाठी त्याची काही कागदपत्र, ओळखपत्र वगैरे येत असेल. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा पद्धत कशी असणार आहे रे, तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल असं इथं स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या परिपत्रकामध्ये, जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेमधून असेल, इंग्रजीची इंग्रजी विषय भाषेमधून असेल आणि सामान्य ज्ञान आणि अंकगणित ज्याला त्यांनी बौद्धिक क्षमता चाचणी असं म्हटलेलं आहे, त्या विषयाची जी काही परीक्षा असणार आहे ती तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधून प्रश्न हे उपलब्ध करून दिले जातील. हे याच्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मग जर बघितलं आता संकेतस्थळावरून प्राप्त प्रवेश पत्राची म्हणजे जेव्हा तुमचं हॉल तिकीट येईल त्या संदर्भामध्ये प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. तुम्हाला ते जपून ठेवावंच लागेल. ठीक आहे. लक्षात ठेवा, या त्यांच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहेत. म्हणजे तुमच्याकडे जे काही हॉल तिकीट आहे ते तुम्हाला तुमच्याकडे ठेवावं लागणार आहे. उमेदवाराकडून प्रवेश पत्र हरवल्यास, गहाळ झाल्यास पुन्हा देण्यात येणार नाही. तसेच परीक्षा झाल्यावर PDF कॉपी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. हे सुद्धा तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा ती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सेव्ह करून ठेवायची, PDF सेव्ह करून ठेवा आणि त्याची झेरॉक्स सुद्धा काढून ठेवायची आहे. उमेदवारांची निवड करताना मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, इथं मुलाखत असणार नाही म्हणजे इंटरव्ह्यू असणार नाही. काय सांगितलंय, ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येईल. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जी 200 गुणांची परीक्षा होणार आहे त्याच्याच आधारे प्रामुख्यानं इथं उमेदवारांची निवड केली जाईल. या ठिकाणी जर बघितलं तर ऑनलाईन परीक्षेमध्ये समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णय वगैरे वगैरे वयानुसार तिथं निवड दिली जाते. समान गुण जर असतील त्याचा हा GR क्रमांक या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. बघा, उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील जेणेकरून ते त्या लिस्टमध्ये समाविष्ट असतील. लिस्टमध्ये जर नाव आणायचं असेल तर 45% गुण तुमचे असलेच पाहिजेत. ठीक आहे. जर कमी पडले तर मग तुमचं लिस्टमध्ये पण नाव येणार नाहीये. पण त्याचबरोबर या ठिकाणी हे प्रामुख्यानं काय करायचं, लक्षात ठेवायचंय. आता एवढी ही निवड प्रक्रिया त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. यामध्ये कुठेही लक्षात घ्या,
कुठेही त्यांनी स्किल टेस्टचं आयोजन केलं जाईल किंवा स्किल टेस्टचा उल्लेख हा केला गेलेला आपल्याला लक्षात येऊन जात नाही किंवा उल्लेखच केलेला नाहीये त्यांनी. तुमची जर जाहिरात तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये बाकी विषय वगैरे त्यांनी या ठिकाणी अभ्यासक्रम आपल्याला पाहायला मिळतोच आहे, पण स्किल टेस्टचा कुठल्याही प्रकारे उल्लेख केला गेलेला आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण इथं लक्षात ठेवा, म्हणजे इथं काय असणार आहे रे, तर इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत असेल का, मुलाखत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर स्किल टेस्ट नाही. बरोबर. आता नॉर्मलायझेशन होणार आहे का, ठीक आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे का, तर त्याचं उत्तर काय असणार आहे रे, तर यस असणार आहे. त्याला सामान्यीकरण प्रक्रिया असं म्हटलं जातं. सामान्यीकरण, हे सामान्यीकरण होणार आहे का, तर यस होणार आहे. आणि त्या सामान्यीकरण झाल्याच्या नंतर जे काही गुण विद्यार्थ्याला असतील त्याच्या आधारे ही निवड प्रक्रिया राबवली जाईल, ज्यामध्ये सर्वाधिक गुण असणारे विद्यार्थी इथं निवड केले जातील. अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी ही आपल्याला निवड प्रक्रिया पाहायला मिळते, जी या लेखा आणि कोशागार विभागासंदर्भामध्ये त्यांच्या जाहिरातीमध्ये JR मध्ये मेन्शन केलेली आपल्याला लक्षात येऊन जाते. अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तुम्हाला याच्याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला त्याच प्रकारची या ठिकाणी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार आहे. थँक्यू सो मच. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.